आता उद्या काय आहे? एकादशी, निवृत्तीनाथ महाराज यात्रा, संक्रांत, मकर संक्रांत आणि चालू वर्ष कोणतं आहे? अधिक मास, धोंड्याचा महिना आणि कुंभमेळा. बघा ही पर्वणी लय मोठी आणि ह्या पर्वणीमध्ये एकादशी आलेली आहे, संक्रांत आलेली आहे आणि ही एकादशी निवृत्तीनाथाची यात्रा कशी आली, ही कोणा सुरू केली? बघा, विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला होता आणि संन्यासा त्यांना स्वप्न पडलं का तू प्रपंच कर, तुझ्या घरी भगवंत अवतार घेणार आहे. आणि मग त्यांनी संन्यास घेतल्यानंतर त्याला 4 मुलं झाली. ब्राह्मणांनी त्याला वाळीत टाकलं. बघा हे ब्राह्मण किती त्रास देणारे तेव्हाही होते ना, आजही आहे. शिवाजी महाराजांना, ज्ञानेश्वरांना, तुकाराम महाराजांना. आणि मग त्यांना काय सांगितलं, तू शुद्धीपत्र आणण्याकरता कुठं जाय? त्र्यंबकेश्वरला जाय, ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा कर. बघा, ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा जर केली, जंगल होतं आणि सगळे यांना वाघ खाऊन गेले. आणि ते ज्या वेळेला ब्रह्मगिरीला आले, प्रदक्षिणा करता करता खरं त्यांच्या मागं वाघ लागला. आणि मग निवृत्तीनाथ एका गुहेत लपले आणि त्या गुहेत गहिनीनाथ होते. आणि गहिनीनाथाने त्यांना काय केला? उपदेश केला. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. आणि गहिनीला उपदेश कोणा केला? निवृत्तीला. आणि निवृत्तीना उपदेश कोणाला केला? ज्ञानेश्वराला. आणि मग ज्ञानोबा माऊलीनं काय केलं? साऱ्या जगाला हा वारकरी संप्रदाय केला. मग पहिली वारी कोणा केली? निवृत्तीनाथ, स्वपन काका, मुक्ताबाई, विठ्ठलपंत त्यांची आई यांनी वारी केलेली. आणि ही आज वारी आलेली. हा पर्वणी काळ आहे. या पर्वणी काळात त्र्यंबकेश्वरला जा. त्र्यंबकेश्वर म्हणजे काय आहे? ही दक्षिण काशी आहे. ज्या वेळेला दक्षिण काशीला कोण होता? देवदासानं तिथं खूप काहीतरी केलं आणि तिथं भगवंत गेले. तसं या त्र्यंबकेश्वरला कोण होते? गौतम मुनी होते. गौतम मुनींनी हे आपलं जे भात आहे ना, आपलं हे भाताचा शोध कोणा लावला? गौतम मुनींनी. आणि त्या गौतम मुनीच्या शेतामध्ये तिथं हे सागर राजाचे मुलं, त्यांना मोठा यज्ञ करायचा होता. आणि त्याचा घोडा आहे ना, हा गौतम मुनीच्या आश्रमात तिथं बांधून ठेवला होता. आणि ती राजाचे मुलं काय होते? रागीट होते. आणि तिथं आले तर त्याने गौतम मुनीला उग्रटपणाने त्याच्या शिष्यांना बोलले. आणि गौतम मुनींनी त्याला ते सगळे सागर राजाची 100 मुलं मारून टाकले. तिथं राग पडली. मग आता त्या मुलांना हे करण्याकरता, त्यांचा उद्धार करण्याकरता गौतम मुनी काय करत होते? यज्ञ करत होते, विष्णुयाग. तिथं काय? ब्रह्मगिरी, ब्रह्मदेवाचे अवतार. आणि त्र्यंबकेश्वर, शंकर. आणि विष्णुयाग. बघा, 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी हे जे त्र्यंबकेश्वर आहे, या इतर लिंगांवर काही साळुंक आहे. आणि इथं काय? ब्रह्म, विष्णू, महेश 3 पिंड आहेत, 3 मुखवटे आहेत. म्हणून त्र्यंबकेश्वर 3 देवाचं अंश ज्या देवात आहे त्याला काय म्हणतात? त्र्यंबकेश्वर. आणि मग तिथं त्याला गौतम मुनीच्या याच्यामध्ये भातामध्ये काय आली? गाय आली. आणि मग त्या गायीला त्याने दर्भ फेकून मारला, त्याचं हत्यार झालं, ती गाय मेली. आणि तुला गाय मेल्याचं पाप लागलं, तुला स्वर्गातून गंगा आणावं लागेल. बघा, महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता आणि ते सागर राजाचे मुलंही जिवंत करायचे होते. मग गौतम मुनीचा शिष्य कोण? भागीरथानं तिथं ब्रह्मगिरीवर तप केलं. आणि मग ती गंगा खाली पडल म्हणून शंकराने काय केलं? ती गंगा घेतली.
आणि मग तिथून ते कुठं निघाली, कुशावर्तामध्ये. आणि मग ती गंगा अख्ख्या महाराष्ट्राला मिळाली. ती भागीरथाची मुलं जिवंत केले. आणि मग आज तिथं पिंडदान होतं. मेलेल्या माणसाचा आत्मा शुद्ध करण्याकरता पिंडदान करता कुठं करता, गया, काशी. आणि तेच त्र्यंबकेश्वर. म्हणजे त्र्यंबकेश्वर त्यावेळेला लोकांना साधनं नव्हते जाण्याकरता. त्र्यंबकेश्वर म्हणून ह्या दक्षिण महाराष्ट्र भारतामध्ये. आणि ही त्र्यंबकेश्वर काशी. बघा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, शांतिकेंद्र, गुलेबाबाचा मठ, कावनई, जटायू, शुक्लतीर्थ, सर्वतीर्थ, कळसुबाई आणि खेडनाथ भैरवनाथ. म्हणजे हा इगतपुरी तालुका काय, दक्षिण काशी. पर्यटकां लोकांना येण्याकरता एक दिवसामध्ये 60 ठिकाणं पाहिले जातात. आणि हे पाहण्याकरता ही गंगा वाहिली. आणि असे हे त्र्यंबकेश्वर, ही वारी कोणा केली, निवृत्तीनाथाने केली. म्हणून त्या वारी आज आल्या, उद्या आलेली. या वारीचा आपण आनंद घ्या. आपल्याला हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.